सोलापूरच्या लेकीसाठी न्याय मागताना माझं पद, माझी खासदारकी मला आडवी नाही येणार. खरं तर आजचं हे आंदोलन सोलापूरच्या नातीच्या, महाराष्ट्राच्या लेकीच्या आणि या देशातल्या प्रत्येक मुलीनं सुरक्षित राहिलं पाहिजे यासाठीचं हे आंदोलन आहे. आम्ही सगळ्या जणी आज रस्त्यावरती रणरणत्या उन्हामध्ये एकत्र आलोय, कारण जो नराधम 3.5-4 वर्षाच्या चिमुरडीवरती अत्याचार करतो त्याला जगण्याचा अधिकार नाही, तो फासावरतीच लटकला पाहिजे ही मागणी समस्त सोलापूरकरांची, महाराष्ट्राची आहे. यामध्ये आम्ही पीडितेच्या कुटुंबियांच्या सोबत आहोत, आम्ही न्यायाच्या सोबत आहोत आणि नराधम जोपर्यंत फासावर लटकला जात नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही हे त्यांना आश्वस्त करण्यासाठी मी इथे आहे. जर मी एक लोकप्रतिनिधी आहे तर कुठेतरी एसी ऑफिसमध्ये बसून प्रतिक्रिया देणं हे माझं काम नाही आहे. सत्ताधारी पक्षाची खासदार म्हणून माझी जबाबदारी जास्त आहे आणि आमदार खासदार असण्यापेक्षा मी या सोलापूरची लेक आहे. ज्या अनवाणी पायानं या सोलापूरच्या रस्त्यांवर चालले, आज पुन्हा त्याच रस्त्यावरती बसून सोलापूरच्या लेकीसाठी न्याय मागताना माझं पद, माझी खासदारकी मला आडवी नाही येणार, कारण हा रस्त्यावरचा संघर्ष करतच मी पुढे आले. आणि त्यामुळे ज्या महिलांनी हंबरडा फोडला, ज्या महिलांनी आक्रोश केला की त्या नराधमाला ठेचून मारला पाहिजे, त्याला भर चौकात फाशी दिली पाहिजे, आम्ही त्यांच्या भावनांशी सहमत आहोत. परंतु देशात कायद्याचं राज्य आहे आणि त्यामुळे ज्या पद्धतीनं माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी, देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं, नराधम जोपर्यंत फासावर लटकला जात नाही तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.